आता बातमी आहे ती जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याची। जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलन मुंबईमध्ये करण्याचा थेट इशारा दिलाय। 5 टप्प्यात 40 लाख मराठा मुंबईमध्ये धडकणार असा थेट इशारा त्यांनी दिलाय। तर आंदोलनाच्या वेळी सरकार इंटरनेट बंद करू शकतो असा आरोप देखील त्यांनी केलाय। जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूयात। मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला आंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार। दोनदा सज्ज राहायचंय, होईल ना तारीख डिक्लेअर। मराठ्याला काय सांगायची गरज नाही। 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत, 45 लाख। 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात। आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो। 5 टप्पे होणार आहेत, 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे। तुम्ही करू नका म्हणल्यावर आम्ही मग कुठं करीत असतो, बुळकांडात करीत असतो। मग तर कुठं करीत असतो, दादागिरी करायची नाही। आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही। कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार। तू काय करणार तर बघू त्या टायमाला। आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार। सगळ्या रेल्वे पटऱ्यावर उखळून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखळून टाकीत असतो। होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा। आम्ही सज्ज होणार आहेत। मग एखाद्या सरकार नेट बंद करू शकतं, एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं। मग मीडियातून तुम्हाला ऐकायला नाही मिळायचं, मग काय करायचं? आंतरवालीत फोन लावताना तर लागणार नाहीत। त्यांनी मरणाचे पोलीस आणलेत, मला आता कळलंय। यांनी देवेंद्र फडणवीसनी कुस्ती खेळायची काय? देवेंद्र फडणवीस